खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राजा आपलं काम चालू करायच्या आधी नेहमी मंदिरामध्ये जायचा, देवाची पूजा करायचा आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तो माघारी महालामध्ये येताना मंदिराच्या पायऱ्यावरती थोडा वेळ बसायचा. तिथे बसल्यावरती त्याला समाधान वाटायचं, थोडी शांतता वाटायची. पण तो जिथे बसायचा त्याच्या उजव्या बाजूला एक भिकारी बसलेला असायचा आणि डाव्या बाजूला एक भिकारी बसलेला असायचा. जो उजव्या बाजूला बसलेला भिकारी होता तो नेहमी राजाला बघून देवाला म्हणायचा, देवा तू राजाला भरपूर काही दिलंयस, त्यातलं थोडंसं मला दिलंस तर तुझे फार उपकार होतील. आणि जो डाव्या बाजूला बसलेला भिकारी होता तो राजाला मागायचा. तो म्हणायचा, राजा तुम्हाला देवाने भरपूर काही दिलंय, त्यातलं थोडंसं मला मिळालं तर खूप उपकार होतील. हे खूप वर्ष असंच चालत होतं. नंतर राजाला असं वाटलं की आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग राजा एकदा महालामध्ये गेल्यानंतर तो मंत्र्यांना बोलवतो आणि जो प्रकार घडत आहे रोज तो मंत्र्यांसोबत डिस्कस करतो. त्याच्यानंतर मंत्री त्याला म्हणतात, राजा जो उजव्या बाजूला बसलेला भिकारी आहे तो देवाला मागतोय, आज ना उद्या देव त्याला देईलच. पण जो डाव्या बाजूला भिकारी बसतोय तो तुम्हाला मागतोय, म्हणजेच तुम्हाला त्याची मदत केली पाहिजे. राजाला मंत्र्यांचं बोलणं पटलं. राजाने मंत्र्यांना आज्ञा दिली की दुसऱ्या दिवशी खूप स्वादिष्ट खीर बनवा आणि ते खिरीचं पात्र तो डाव्या बाजूला बसलेल्या भिकाऱ्याला नेऊन द्या. आणि त्या खिरीच्या पात्रामध्ये सोन्याचे शिक्के टाका, जेणेकरून त्या डाव्या बाजूला बसलेल्या भिकाऱ्याची फायनान्शियल कंडिशन सुद्धा सुधारेल. राजाने सांगितल्याप्रमाणे मंत्री दुसऱ्या दिवशी एका पात्रामध्ये स्वादिष्ट खीर बनवतात आणि त्याच्यामध्ये सोन्याचे शिक्के टाकतात आणि ती खीर तो डाव्या बाजूला मंदिराच्या डाव्या बाजूला जो बसलेला भिकारी आहे त्याला देतात. खीर मिळताच डाव्या बाजूला बसलेला भिकारी हा फार खुश झाला आणि त्याने उजव्या बाजूला बसलेल्या भिकाऱ्याला म्हटला, अरे मी तर राजाला मागायचो आणि बघ आज मला स्वादिष्ट खीर मिळाली, पण तू तर अजून देवालाच मागत आहेस, तू देवाच्याच भरोशावर बसलेला आहेस, तुला कधी देव देणार आहे. हे बोलून तो हिणवू लागतो उजव्या बाजूला बसलेल्या भिकाऱ्याला. आणि तो डाव्या बाजूला बसलेला भिकारी खीर पितो, पण आणि थोडी खीर पिल्यानंतर त्याचं पोट भरून जातं आणि अर्धी खीर त्या पात्रामध्ये बाकी असते. मग तो भिकारी विचार करू लागतो, आता ही राहिलेली खीर आणि हे भांड तर आता माझ्या काही कामाचं नाहीये. का राहिलेली खीर तो त्या उजव्या बाजूला बसलेल्या भिकाऱ्याला देतो, म्हणतो हे घे, ही राहिलेली खीर तू पी. दुसऱ्या दिवशी राजा पुन्हा मंदिरामध्ये देवाचं दर्शन करण्यासाठी आलेला असतात. त्याला असं दिसतं की डाव्या बाजूचा भिकारी अजूनही भीक मागत आहे आणि उजव्या बाजूला जो भिकारी होता तो तिथे नाहीये. मग राजा त्या डाव्या बाजूला बसलेल्या भिकाऱ्याला विचारतो, काय रे काल मी तुला तुझ्यासाठी खीर पाठवली होती ती तुला मिळाली नाही का? तर तो डाव्या साईडचा भिकारी म्हणतो की हो राजा, मला खीर मिळाली आणि खीर खूप स्वादिष्ट होती, मी त्यातली अर्धी खीर पेली आणि माझं पोट भरलं. मग मी राहिलेली खीर ती उजव्या बाजूच्या भिकाऱ्याला दिली, जो नेहमी देवाच्याच भरोशावरती बसलेला असायचा की देव देईल असं म्हणत बसलेला असायचा. राजा हे ऐकताच राजा त्याला म्हणतो, खरंच त्याची मदत ही देवाने केलेली आहे. तुला माहिती आहे का, त्या भांड्यामध्ये खाली सोन्याचे शिक्के होते, तुझं ती खीर पूर्ण पिली असतीस तर तुला ते सोन्याचे शिक्के मिळाले असते. आता तो भिकारी नाही राहिला, श्रीमंत झाला, कारण त्याला ते सोन्याचे शिक्के मिळाले आणि देवाने त्याची मदत केली. कथेचं तात्पर्य हे, जर तुम्ही अंतःकरणापासून मागितलं तर डेफिनेटली ते तुम्हाला मिळतंच. थोडासा टाइम लागू शकतो पण नक्की मिळणार. धन्यवाद.